नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राला प्रकाशमय करणाऱ्या आणि भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाचा पाटण तालुका. आज याच पाटण तालुक्यावर धरण उशाला आणि कोरडगशाला अशी वेळ आली आहे. हजारो मेगावॅट वीज निर्माण करूनही स्थानिक जनता मात्र हक्काच्या विजेपासून वंचित आहे. याच अन्यायाविरोधात पाटणच्या जनतेला घरगुती वीज मोफत मिळावी या मागणीसाठी 12 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका यांच्या वतीने मुंबई आझाद मैदानात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. पाटणच्या जनतेची ही मागणी किती रास्त आहे आणि आंदोलकांची पुढची भूमिका काय या संदर्भात सविस्तर माहिती आंदोलक गोरख नारकर यांची लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा. नमस्कार. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कोयना धरणाची वीज ही अख्ख्या महाराष्ट्रभर चालते आणि त्या महाराष्ट्राला उज्ज्वल करण्याचं काम कोयना धरणाने त्या वीज निर्मितीने केलं आहे. मात्र याच कोयना धरणाची वीज येथील लोकांना कोणत्याही कामाची नसल्यामुळे या विजेचे भरमसाठ पैसे हे इथल्या सुद्धा लोकांच्याकडून घेतले, कंपनीकडून सुद्धा घेतले जातात आणि याच इथल्या भागातल्या म्हणजे तालुक्यातल्या लोकांना ही वीज मोफत मिळावी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदयात्रा डायरेक्ट मुंबईला काढली होती. मात्र ती पदयात्रा अर्ध्यावर थांबवून मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी आश्वासन दिले की आम्ही 1 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला कळवू, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द डावलत, त्यांना अजून कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे त्यांचा येणारा जे आंदोलनाचा इशारा आहे आणि आंदोलन करण्याची जी त्यांची पद्धत आहे ते आता आझाद मैदानावर होणार आहे. त्यांच्यावर आपण चर्चा करूया की कशा पद्धतीनं सर आपलं आंदोलनाची दिशा असणार आहे. आझाद मैदानामध्ये उपोषणाला मी बसणार आहे. 12/8पासून 12 तारखेपासून बसणार आहे. आझाद मैदानामध्ये अमरण उपोषण आहे. कारण आम्ही मे महिन्यामध्ये पदयात्रा काढली होती मुंबईच्या दिशेने, पाटण ते मुंबई. पाटण तालुक्यातील सर्व घरगुती वापराची वीज मोफत द्यावी या मागणीसाठी आम्ही ठाम होतो आणि आज पण आहे. आणि ती मागणी आम्ही करण्यासाठी पदयात्रा काढली होती. पदयात्रा काढत असताना सातारा येथे आम्हाला शासकीय सर्व अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर सातारा येथे मुख्यमंत्र्यांचा दौरा होता. त्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की 1 महिन्यामध्ये आम्ही ह्या पत्राबाबत तुम्हाला जे काय असेल ते कळवतो. परंतु त्यांनी अद्याप काही आजपर्यंत कळवलंच नाही. आणि मी सर्व पत्रव्यवहार केल्यानंतर पुन्हा नंतर आणि पत्रव्यवहार 2 वेळा केले तरीसुद्धा त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळं आता आम्ही मुंबईला आझाद मैदान येथे अमरण उपोषण करणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठे 2 नेते आहेत. मंत्री शंभूराज देसाई असतील, बांधकाम मंत्री माजी विक्रमसिंह पाटणकर असतील, त्यांनी सुद्धा ह्या आवाजावर तुमच्या आवाज मिसळतात का? नाही, खरं तर त्यांनी मोठ्या प्रमाणात हा लढा उभारायला कोण उभं राहतं आहे किंवा कोण उभा करते लढा हे न बघता पाटण तालुक्यातल्या जनतेला आपण कशी वीज निर्मिती जी आपल्या तालुक्यात होत्या आणि ती मोफत कशी मिळवून देईन ह्याच्यासाठी खरं तर दोघांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न करत असताना नुसते दिसायसाठी किंवा राजकारणाच्या कुठल्या गोष्टीसाठी नाही, मुळामध्ये राजकारण करण्यासाठी हा विषय नाही. तर आपल्या पाटण तालुक्यामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती होणारा हा राज्यातला सर्वात मोठा जे तालुका आहे तो सर्वात जास्त वीज देणारा हा तालुका आहे पाटण तालुका. आणि पाटण तालुक्यामध्ये धरणाच्या माध्यमातून असेल, पवनचक्कीच्या माध्यमातून असेल, आता नवीन येऊन बसलेले प्रकल्प असतील त्याच्या माध्यमातून असेल, कमीत कमी 4 ते 5 हजार मेगावॅट देणारा तालुका प्रथम तालुका असेल. आणि त्या तालुक्यामधल्या लोकांना जर वीज माफी नव्हे तर कसलीही सूट सवलत दिलेली नाही ह्याची खरं तर खंत वाटते. आणि याचा सर्वांनी पाटण तालुक्यातील सर्व युवकांनी खरं तर याचा विचार केला पाहिजे आणि या सर्व लढ्यामध्ये त्यांनी उभं राहिलं पाहिजे. हे लोक जाणार पाटण तालुक्यातून आता बघूया. आम्ही आव्हान सर्व पक्षालाच म्हणून नाही, सर्वांना केलं आहे. सर्व सामाजिक किंवा राजकीय सर्व संघटनेनं आपण केलेलं आहे. आम्ही तर इथून एक 40-50 जण आम्ही जाईन, बाकी तर कोण येतील तिकडं मुंबईत असणारे किंवा आपण सर्वांनाच आव्हान केले. पाटण तालुक्यामध्ये सर्व घरोघरी आपण पत्रक वाटले की या लढ्यामध्ये सर्वांनी सामील व्हा म्हणून. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं पाटण तालुक्यातील नागरिकांना वीज मोफत मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आणि याच आंदोलनाला आता किती यश येणार हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.